अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जनतेला वेठीशी धरणाऱ्या या भाजप सरकारचा धिक्कार असो. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब. उपविभागीय कृषी अधिकारी ना, मग उपविभागीयला साहेब तुमच्या हाताखाली कुठले कुठले तालुके येतात? चंदगड, आजरा, बुद्रुक. त्यांचे तालुका कृषी अधिकारी बोला. पुढे कोण कोण आहे? तुम्ही कुठले तालुका कृषी अधिकारी? बुजरगड. अतिरिक्त पदभार. मी तालुका कृषी अधिकारी म्हणतो. तुम्हाला कधी नियुक्ती मिळाली? मी 5-6 महिन्यापूर्वी. तुम्ही आधी अतिरिक्त आहे ना? अतिरिक्त मागे वा. अतिरिक्त तुम्ही पण अतिरिक्त. कृषी अधिकारी कुठे आहेत? तालुका कृषी अधिकारी. आता सध्या सगळे पदरिक्त आहेत आणि अतिरिक्त तालुका कृषी अधिकारी नसेल तर कार्यभार तुमचा सगळं अतिरिक्त जर काही चालत असेल, या कृषी अधिकाऱ्यांच्या नावानं करायचं काय? अरे बिनकामाचं हे कार्यालय कृषी अधिकाऱ्यांच्या नावानं करायचं काय? तालुका कृषी अधिकाऱ्याची किती वर्ष झाली पोस्ट व्हॅकंट आहे? तो मे पासून. काय मे पासून? आमच्या माहितीप्रमाणे 2 वर्ष व्हॅकंट आहेत. तुम्हाला सांगू काय किती कधीपासून तुमच्याकडे चार्ज आहे? माझ्याकडे जुलैपासून. तुमच्याकडे मे 8 पासून. 8 मे बागवान साहेब गेले. अहो 4-7 आमच्या तालुका प्रमुखांनी तुम्हाला निवेदन दिलंय. तिची काय किंमत आहे का नाही? दिला पक्षाला काय महत्व आहे का नाही? तुम्हाला निवेदन दिलेलं होतं, तिची दखल घेतली का? तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं का? गडिंग्लज तालुका कृषी अधिकारी कोण आहे? अतिरिक्त पुढे या. तुम्हाला एक पत्र दिलेलं 4/7/2025 आहे का तुमच्याकडे? काय काय पत्र? तुम्ही किती तारखेला आलाय? 19 ऑगस्ट म्हणजे 7 तारखेला म्हणजे तुम्ही होता त्यावेळी. हे 4/7चं पत्र आहे. तुम्हाला दिलेलं पत्र कुठं आहे? मोठ्यान बोला हो, ऐकू देत लोक. जरा एक मिनिट थांबा. संभाजीराव त्या तालुक्याची सांगू. मोठ्यान बोला जर ऐकू येत नाही. तुम्हाला मोर्चा येणार माहिती होतं का नाही? आमचं निवेदन तुमच्याकडे आधी आलेलं होतं. कशाला आलंय मग इथं तुम्ही? निवेदन दिलेलं आहे. जेडी ऑफिसचं निवेदन दिलेलं आहे. हो, जेडी ऑफिसचं काय सांगता? तुमच्या नावानं पत्र आहे. जेडी ऑफिसचा आवाज काढा नाही, तुमच्या नावानं दिलेला आहे. माहिती देणं तुमचं काम होतं. काय वरिष्ठांच्यावर बोट करताय तुम्ही? दिलेलं का पत्र? दिलाय माहितीचे पत्र? माहिती दिली का याची? तुम्ही का देत नाही? तुम्ही माहिती का देत नाही सांगा ना. अहो शेतकऱ्यांना कळू दे ना. देत का नाही माहिती? तुम्ही मीडिया इथं समजू दे लोकांना. तुम्ही माहिती का देत नाही? काय बुडाखाली ठेवून घेतले तुमच्या? काय याच्यात तुम्ही भ्रष्टाचार केलाय का? मग का देत नाही माहिती? काय द्याल? अडचण काय तुमची? काय माहिती दिली? तुम्हाला कळत नाही का यातलं अतिरिक्त आहे म्हटल्यावर? मग एखादं पत्र आहे तर माहिती द्यायला नको. पक्षाचा पदाधिकारी देतोय पत्र, का माहिती दिली नाही? तुमच्याकडं विशेष अशी काय नव्हती. शेतकऱ्यांना तुम्ही बियाणे किती वाटली, औषधे किती आली, त्या औषधे कुठं कुठं वाटप केली, ह्याचा सारा मागितलेला. दुसरं काय मागितलेलं? मीडियाच्या समोर दाखवतोय साहेब. शिवसेना इथं आंदोलनाला इथे म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी आली आहे. हे पत्र कशासाठी दिले हे समजावं. तुम्ही तर माहिती देऊ शकत नसला तर तुम्ही ह्या खुर्चीत बसण्याचे लायक नाही. किती महिने होऊन गेले? तुमची जबाबदारी होती. 4 तालुक्यात बोला. यांचं काय सांगा आता? माहितीचं पत्र दिले 7 तारखेला 2025 ला. काम करायला का माणूस? काय करायला? फुकट बघायला काय बसलाय काय? 7 तारखेला तुम्हाला पत्र दिलेलं होतं. पक्षाचं पत्र आहे, शिवसेनेचं पत्र आहे. त्या पत्राचा तुम्ही विचार करायला पाहिजे होता. विचार करून तुम्ही काहीच करत नाही. आम्हाला कामं नाहीत काय हो? तुम्हाला शासनाचा पगार फुकट आहे काय? याद्या तयार काय करायला कशाला ठेवलाय? नेमणी केली तुम्हाला? तयार काय करायला ठेवलाय? एक 2 वर्ष काय करायला ठेवलाय? घेऊन या. सांगा तुम्ही वाईट परिस्थिती आहे शेतीची. त्यात जर तुमचं मार्गदर्शन मिळालं नाही, तुमचे अधिकारी उपस्थित झाले तर त्याचा उपयोग काय सांगा? आणि तुम्ही स्वतः किती त्या खुर्चीला न्याय देताय त्याची सांगा. मी बोलतो. माझ्याकडे 2 दिवस जायचं, इथं 3 दिवस जायचं. आमची पण तुम्ही अडचण समजून घ्या. म्हणजे हा प्रश्न म्हणजे कसा आहे? अडचण कशी आहे? आपल्याकडे सर पदभार शासनाकडे मागणी करा. पाटील साहेब तुम्ही शासनाकडे मागणी करा ना. एक मिनिट. तुम्ही मागणी किती केलाय? 2 मिनिट सर. 2 मिनिट सांगतो. दर महिन्याला आपण वरिष्ठ कार्यालयाला सगळं हे करतोय, मागणी करतोय. पण आता त्यामध्ये हे जे आहेत किरण पाटील साहेब, मग एक मान्य करा. प्रांत कार्यालय जर काय प्रांत नसतील, पोलीस स्टेशनला पोलीस नसेल, तात्काळ भरले जातात का नाही?
याचा अर्थ शासनाला कृषी विभागाची काळजी नाही आहे, गरज नाही आहे कृषी विभागाची. तुमचे काय कागदपत्र आहे मागवा बघू. तुम्ही कशा पद्धतीने मांडलाय काय जरा मागणी बघूया. केली दाखवा बघू. शेतकऱ्यांची व्यथा मांडलाय का फक्त खुर्च्या रिकाम्यातून पाठवलाय बघूया तरी मुख्यमंत्र्यांना जाग येते का? शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढी जर का सेन्सिटिव्ह असते तर एवढ्या 4 तालुक्याचा अधिकारी रिक्त ठेवला नसतं साहेब. 4 एखादा तालुका ठीक आहे एखादा ठीक आहे, आम्ही हो, मान्य एखाद्या करतो. तालुक्याला मान्य करू शकतो ना. 4 तालुक्याचं तुमच्याकडे कृषी सहाय्यक किती आहेत? हॅलो आहेत का? प्रत्येक गावाला एक आहे? गडिंग्लज तालुका हो किती आहेत? हा गाव किती 24 एकूण? पैकी 18. गाव किती एकूण? हा 90 आणि 18 लोक इथं आहेत. तुम्ही काय करायला लागला? 18 लोकांच्यावर 4-4, 5-5 गावं द्यायला लागलाय. किती कव्हर करता येते? आहे तिथं कृषी सहाय्यक बोलवा बघू जर 18 लोकांना. कुठली कुठली गाव आहेत त्यांच्याकडे बघूया जरा. शासनानं बी बियाणं द्यायचं तुम्ही ठेवणार त्या खासगी दुकानांच्या आणि तुम्ही इकडे कमिशन खाणार. कशासाठी करायला लागलाय? हे बंद करा ऑफिस. मग साहेब मागच्या वेळी आम्ही जिल्हा कृषी अधिकारी यांना भेटलो. बांबूची एक कार्यशाळा लावायची होती. तुम्हाला साहेब फोन केला. काय त्यांचं नाव? पांगिरे. आजऱ्यामध्ये घेतली ना आपण सर. आम्ही शिवसेनेच्या वतीने साहेब मागणी केली. एक पत्र साहेब, पाठवलं का हो? तुमची जबाबदारी नाही, नाही. नाही. पांगिरेना फोन करा द्या. करा. नाही सर, घेतली ना आपण. अहो पण आमच्या पक्षानं मागणी कधी केलेली होती. आमच्या काय जबाबदारी पक्षानं मागणी नाही. आम्हाला तुम्ही हे आलेले कारवाई- शेतकरी आहेत सगळे. काय हो? कुणाला कल्पना दिला तुम्ही? तुमचे ठरलेले शेतकरी आहेत तेवढ्यालाच फक्त योजना देत आहे. शेतकऱ्यांच्या सहली किती कुठली दिल्या? सहली आली की नाही? सहल तेवढ्याच लोकांना. तर तुमची शेती आहे की नाही? करताय? जरा कळते काय भागामध्ये शेतकऱ्यांचं काय कळते काय सुमतो? साहेब अनुदान यायला लागले हो सगळे. त्यांना 2 मिनिट युवराज साहेब, त्यांना किती दिवस सांगितलं तुम्हाला मी आदरातली दुकानं बघा म्हणून? चेक केले साहेब. साहेब मला बोललाय, मला बोलावं म्हटलंय ना आंबोली रोडच्या दुकानाविषयी. घनसाळचा विषय होता. अहो घंटा डुप्लिकेट बोंबलाल्यात आमच्या तालुक्याची आबरू काढला तुम्ही. तुम्हाला हप्ते आले म्हणजे झालं नाही की तुमच्यापाशी बसून किती वेळ सांगितलं मी? 1 तास बसलो ना तुमच्यापाशी. का घंटा दुकानाची बंद करायला नाही तुम्ही? अहो सगळं डुप्लिकेट घंटा कर्नाटकचा घंटा म्हणून विकतात. आदऱ्या तालुक्याची आबरू होते. तुमचं कृषी विभाग आदऱ्या तालुक्यात 1 नंबर होतं का नाही? काय झालं? विकलं गेलं हो तुम्ही ते. हो, तुमचं ऑफिस सुंदर आहे. अहो नाही, ए थांबा 1 मिनिट थांब. सांगा किती कारवाई केला? अहो, तुम्ही 2 मिनिट. वर्ष मी 1 वर्ष झालं. गडिंग्लज तालुका कृषी ऑफिसवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. या कृषी ऑफिसचा गलथान कारभार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील चंद्रे असतील, तालुका प्रमुख अजित खोत असतील यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी उघड केलेला आहे. या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावे लागत आहेत. जिल्हा प्रमुख सुनील चंद्रे सर आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घ्या. चंद्रे सर, काय झालं आजच्या आंदोलनात? गडिंग्लज उपविभागीय कृषी कार्यालयाच्या अंतर्गत आजरा, गडिंग्लज, चंदगड आणि भुदरगड हे 4 तालुके येतात. या 4 तालुक्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून तालुका कृषी अधिकारी नाहीत. एखाद्या कार्यालयाला अधिकारी नाही असं होत नाही. पोलीस स्टेशन असू देत, प्रांत कार्यालय असू देत किंवा कुठलंही ऑफिस असू देत, इथली नियुक्ती पहिला जाण्यापूर्वी आधी येते आणि इथं मात्र 4-4, 5-5 महिने झाले जर काही अधिकारी नसतील, 4 पैकी एकाही तालुक्यात हा अधिकारी नसणं हे फार वाईट आहे. शासनाचं कृषीकडं आणि शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष आहे असा गंभीर आरोप आमच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांच्यावरती केला. आणि निश्चितपणे फक्त तालुका कृषी अधिकारी नाहीत तर कृषी सहाय्यक असतील, मंडल अधिकारी असतील, यासुद्धा कुठल्याही जागा भरल्या नाहीत. हे सगळं फक्त इथून कागदावरती रंगवणं सुरू आहे. शासनाकडून ज्या बी बियाणे दिली जातात किंवा शेतकऱ्यांना जी काही अवजारं दिली जातात त्याचे अजूनही पैसे मिळालेले नाहीत. याचा अर्थ शासनाला कृषी विभागाकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि त्यामुळं शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं आज इथं आंदोलन घेतलं आहे. आणि इथले जे काही उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना सांगितले की येत्या काही दिवसामध्ये आपण जर काही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तर भविष्यात शिवसेना याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल आणि निश्चितपणे तुमचं कार्यालय आम्ही इथं चालू देणार नाही अशा पद्धतीची आम्ही सूचना त्यांना केली. सर, त्याच पद्धतीनं तसं बघायला गेलं तर या कृषी विभागात शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. या समस्या कोणकोणत्या आहेत? याकडून कुठलेही येणारी बी बियाणं जे असतील ती बी बियाणं असू देत, शेती अवजार असू देत, याचा कुठलाही निधी आज शासनाला कडनं मिळालेला नाही. त्याच्याबरोबर शेतकऱ्यांना गटचर्चा घेऊन खरं तर आपण इथं वेगवेगळ्या योजनांची माहिती देणं गरजेचं असतं. गेल्या टप्प्यामध्ये आम्ही यांच्या अधिकाऱ्यांना बांबू लागवडीबद्दल सांगितलेलं होतं किंवा घनसाळचा एक मोठा विषय आजऱ्यामध्ये होतो. सगळा डुप्लिकेट माल विकला जातोय. अशा वेळेला शेतकऱ्यांची लुबाडणूक होते. शेतकऱ्यांच्याकडनं माल घेतला जातो आणि तो फसवून दुसऱ्यांना दिला जातो. त्याच्यावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये गांभीर्याने विचार व्हावा अशा सूचना आम्ही दिल्या. सर, त्याच पद्धतीनं आंदोलन करत असताना एक बाब आमच्या लक्षात आली की आपण त्यांच्यावर हप्तेपुरीचा आणि डुप्लिकेट माल विकण्याचा आरोप केला होता. का नेमका आरोप काय?
घनसाळ आजरा हा फार प्रसिद्ध आहे आणि जेवढा घनसाळ पिकतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याला मागणी असते. त्यामुळं जी काही डुप्लिकेट माल विकण्याची परंपरा आहे याला पूर्णपणे या अधिकाऱ्यांची हात असतो, यांना पूर्णपणे त्यांचं सहकार्य असतं. आणि त्यामुळं आमचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटलांनी ते निदर्शनास आणून दिलं की 2-3 वेळेला मागणी करून सुद्धा या दुकानांच्यावरती कारवाई केली जात नाही. याचा अर्थ कृषी विभागाला याचे हप्ते मिळतात असा आमचा आरोप आहे. समान काय सांगाल आजऱ्यामधलं घनसाळचा जो डुप्लिकेट कारभार आहे तो आपण उघडकीस आणला, कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. काय प्रकार आहे आजऱ्यात? आजऱ्याची ओळख जगात आहे ती फक्त त्या घनसाळमुळं आहे. आणि हा घनसाळ पूर्वी आजऱ्यातनं हौशेण लोक नेत होती घरात सणावाराला खाण्यासाठी. आणि आत्ता मी कुठल्या गावाला इचलकरंजीला गेलो, कोल्हापूरला गेलो, मुंबईला गेलो, काय संपादक त्या दुकानदारांनी घनसाळ चुकीचा दिला, डुप्लिकेट दिला, अशी आजऱ्यात बदनामी होते आजऱ्या तालुक्याची. आणि ती बदनामी कुठंतरी थांबावी म्हणून कृषी अधिकाऱ्यांना मी 6 महिन्यापूर्वी एक पत्र दिलं, सांगितलं भेटून की ह्या कारवाई करा साहेब. आणि आजऱ्याची अशी जर बदनामी होत असेल तर वाईट आहे. चांगल्या शेतकरी घनसाळ पिकवतात, तो घनसाळ घरात राहतो आणि हे कर्नाटकात आणून डुप्लिकेट घनसाळ हे लोक काही विकतात. आणि हे असं वाटतं की कृषी अधिकारी ह्यांच्याकडून हप्ते घेऊनच हे धंदे चालू ठेवले आहेत म्हणून यांच्यावर वेळ आली. समान आजरा तसं बघायला गेलं तर घनसासाठी जगप्रसिद्ध आहे, जाईल तिथं आजरा घनसाळचं नाव आहे. आजरात अशी किती दुकानं आहेत काय माहिती आपल्याकडे? आता एक 100-1 दुकानं आजऱ्या स्टॉल आहेत आणि हे सगळं काही लोक डुप्लिकेटच विकतात आणि आजऱ्याची बदनामी होते. ती बदनामी कुठंतरी थांबावी हीच आमची. कृषी विभागाशी यावर आपलं काय बोलणं झालं होतं? पूर्वी एक 6 महिन्यापूर्वी झालेलं खरं हे कृषी अधिकारीनी काही केलं नाही, फक्त खुर्चीवर बसून हप्ते घेत बसले असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. तर आपल्यासोबत हे आजऱ्याचे संभाजी पाटील असतील, जिल्हा प्रमुख सुनील छित्रे सर असतील, बोलत होते. त्यांनी जो काही कृषी विभागाचा गलथान कारभार आहे तो आता चव्हाट्यावर आणलाय. आता यावरती शासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.